ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धरायाले दीनजना. ब्रह्मादिक ज्यांची वंदिती पायवनी, नाम घे वदनी किंवा नाम घेता वदनी दोष जाती. हो का दुराचारी विषयी आसक्त, संत कृपे त्वरित उद्धरती. ब्रह्मादिक ज्यांची वंदिती पायवनी, नाम घे वदनी दोष जाती. अखंडित नामा त्यांची वास पाहे, निषेदिने ध्याये सत्संग किंवा सत्संगती. ब्रह्मादिक ज्यांची वंदिती पायवणी, नाम घेता वदनी दोष जाती. पांडुरंगा करू प्रथमा नमन, पांडुरंगा करो प्रथमा हा पांडुरंगा करो प्रथमा पांडुरंगा करो प्रथमा दुसरे चरणा संताचे या, दुसरे चरणा संताचे या, दुसरे चरणा संताचे या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका. काय माझी वाणी मानेल संतांशी, रंजवू चित्ताशी आपुल्या. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. सेवे लागी सेवक झालो, सेवे लागे सेवक झालो, सेवे लागे सेवक झालो, सेवे लागे सेवक झालो. तुमचा लागलो निज चरणा, तुमचा लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो डावी बाजू नेहमी उजवीच असते का? भगवान स्वरूप आपणा सर्व श्रोतृवृंदांच्या चरणारविंदी विनम्र भावाने वंदन करतो आणि भावनांना शब्दात बांधण्याचा प्रयत्न करतो. विठ्ठला वारकरी म्हणून आपण जे जे काही करत आहोत, त्या सगळ्या कर्मातल्या उत्कृष्ट कर्मातलं आपलं इथं येणं हे अति उत्कृष्ट आहे. ज्याचं आपण भजन करतो तो आपल्याकरता सर्वश्रेष्ठ आहे. त्याची भूमी आपल्याकरता सर्वोत्तम आहे. आपण सर्व वारकरी पंढरीचे आहोत आणि लाडके आळंदीचे आहोत. आळंदीबद्दल बोलत असताना संतांनी तुलनेकरता फक्त पंढरपूरच वापरण्याचा प्रयत्न केला. त्याचं कारण जगातलं सगळं पंढरपूर सोबत तोलून झालं होतं. विठ्ठला वाराणसी गया पाहिले द्वारका, गया पाहिले वाराणसी गया पाहिले द्वारका, वाराणसी गया पाहिले द्वार. हरे नये तुका पंढरीचा, हरे नये तुका पंढरीचा, हरे नये तुका. वाराणसी गया पाहिले द्वारका, परिणय तुका
एवढ्या गावांना वारकरी फक्त हे प्रमाण कन्फर्म करायला जात असतो. परिणये तुका पंढरीच्या, सगळ्यांशी तोलून झाल्यावर पंढरपूर सरस हा निर्णय आहे. आणि मग आळंदीच्या समोर ठेवायला तेवढं एक ठेवलं म्हणजे जगाचा हिशेब त्यातच झाला. भूवैकुंठ पंढरपूर त्याहुनी थोर महिमाया विठ्ठला. त्याचं कारण जगानं ज्याच्याकडं आशेनं पाहावं त्याने जिकडे पाहून आपली आशा समृद्ध आणि प्रसन्न करावी, त्या विठ्ठल प्रिय भगवान श्री ज्ञानेश्वर महाराजांचं हे नगर आहे, ही त्यांची भूमी आहे. आणि या पुण्यभूमीत त्यांचा संपन्न होणारा संजीवन समाधी सोहळा, खरं तर हा संजीवन समाधी सोहळा आपल्या आयुष्यातही त्या समाधीचा सोहळा अनुभवता यावा यासाठीची संजीवनी आहे. आणि त्या माऊलीच्या भेटी करता, त्या माऊलीच्या सानिध्या करता आसूसलेले आपण सर्वजण दरवर्षीच्या त्या व्यस्ततेमध्ये ह्या जागा आधी रिझर्व करत असतो. साधारणपणे प्रापंचिकाच्या नोंदी कॅलेंडरवर असतात. आपल्याला रोजनिशी दिलेली आहे. ह्याला रोजनिशी म्हणण्याचं कारण मला वाटतं कीर्तन संध्याकाळची असतात. रोज यांची निशी कुठं आहे ती लिहूया. विठ्ठला. आणि ते आपल्या हातात आलं की पहिल्या नोंदी आहेत. हे वारीचे दिवस, हे समाधी सोहळ्याचे दिवस, बस ह्या तारखा सगळ्यात आधी आपल्या रंगतात. कारण आपल्याला, आपल्या भक्तीला, आपल्या परमार्थाला रंगवणारे हे दिवस आहे. संसारी माणसं कॅलेंडरवर काय लिहितात मला माहीत नाही, पण बहुधा असं वाटतं त्यांचं कॅलेंडर हे फक्त सिलेंडर लिहायलाच जन्माला आलंय. एवढी एकच ऐतिहासिक नोंद, सिलेंडर बदलला, बदला विठ्ठला. त्यांच्या जीवनाची इति कर्तव्यता तितकीच असावी. पण आपल्या या दिवसांवर ज्ञानोबारायांचा पूर्णपणे ताबा आहे. एक मिनिट सुद्धा दुसऱ्याला द्यायला लोकांकडे उपलब्ध नाही. आणि इतक्या मोठ्या प्रमाणात हा समूह आपल्या भाग्याचे दाखले बघायला जणू आळंदीला येत असतो. आणि आळंदी क्षेत्रामध्ये आल्यानंतर काय करावं, कशात रमावं, हा ज्याचा त्याचा निर्णय आहे. आणि आळंदी माहेर असल्यामुळे माहेरात ज्याच्या त्याच्या आवडीच्या सर्व व्यवस्था आहेत. पण मला असं वाटतं भक्तीमध्ये आपल्याला काय प्रिय आहे याला फार स्थान नाही. आपण ज्याचे उपासक म्हणून स्वतःचा परिचय देतो त्याला काय प्रिय आहे याचा विचार आरंभी असावा. वारकरी संप्रदायाच्या आचारसंहिता हा अपघात नाहीये. त्याच्या मागं भावनेचं मोठं शास्त्र आहे. इथल्या सगळ्या गोष्टी अशा एकदम येऊन चिकटलेल्या नाही आहेत. मला वाटतं इथली प्रत्येक गोष्ट तिची उपयुक्तता, तिची आवश्यकता सिद्ध करून इथं जोडली गेली आहे. आणि खूप परीक्षणातून जे जोडलं जातं, खूप निरीक्षणातून जे पुढे जातं, त्यामुळे ते चिरकाल टिकतं. कलेच्या, साधनेच्या प्रांतातला आपला हा अनुभव आहे. गान सरस्वती किशोरीताई आमोणकर एखाद्या गाण्याचं रेकॉर्डिंग त्याच्या 2000 रियाज नंतर करायच्या. विठ्ठला जितका दीर्घकाळ त्याला जाईल तितका त्याचा परिणाम बिनचूक आणि दीर्घकालपर्यंत राहील. घाईघाईने बनवलेल्या लशीबद्दल लोकांना अजूनही संशय असतो. विठ्ठला. होमिओपॅथीच्या औषधाचे अर्क कितीतरी वर्षांच्या परीक्षणात पडून मग ते पुढे गेलेले असतात. वनौषधी कितीतरी काळ, साधं मृदंगाचं खोड सुद्धा जमिनीत त्याला घालून त्याला सगळे अनुभव देऊन मग आणावे लागतात.
आणि मला वाटतं ते जितका काळ त्या परीक्षणात जातात, त्या साधनेत जातात, त्यांचं आयुष्य पण तितकंच मोठं असतं. त्याच्यामुळं जे जितक्या काळातून गेलंय, जितक्या परीक्षणातून गेलंय, त्याचं आयुष्य सुद्धा तेवढंच आहे. अलीकडे सेकंदाचं काय काय आलंय, त्यामुळे ते सेकंदापर्यंतच राहतं. विठ्ठला 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 विठ्ठला. म्हणजे कंद तरी जास्त वेळ जमिनीत राहतो, इतक्या कमी वेळाचा तो सेकंद आहे. ह्या सगळ्या गोष्टी खूप अभ्यासातून आल्यात. मग गळ्यातली तुळशी माळ असेल, कपाळाला लावलेला गंध असेल, संप्रदायातलं केलेलं भजन असेल, किती कालखंड गेला असेल, या सगळ्या गोष्टी संकलित होऊन आजपर्यंत आपल्या समोर जी एक आकृती आहे, एक स्ट्रक्चर उभं आहे, एक डायग्राम तयार आहे, याचं एकदम एका वेळी लागून आलेलं नाही. कधीतरी ज्ञानोबा तुकाराम भजनाचा प्रवेश झालाय. पांडुरंग हे भजन करतो आणि तिथल्या बडवे मंडळीच्या त्या पाहण्यात आलं आणि मग ते भजन इथं रूढ झालं. मला म्हणायचं इतकंच आहे की या सगळ्या गोष्टी जोडल्या गेल्या, या सगळ्यातलं मानक, क्रायटेरिया, निकष एकच आहे की हे सगळं त्याला प्रिय आहे, आम्ही ज्याची भजन करणारे आहोत. आवडे देवासी तो ऐका प्रकार. मला पुन्हा या गोष्टीला भूतकाळात न्यावंसं वाटतं. जर या सगळ्या गोष्टी भगवंताला प्रिय आहेत म्हणून इथं प्रविष्ट झाल्यात, तर ते आज कृतीत आणताना तोच भाव लक्षात ठेवून केल्या जाव्या. विठ्ठला मग कपाळाला मी गंध लावताना मनात भाव काय असला पाहिजे? हे असं लावलेलं माझ्या पांडुरंगाला आवडतं. हे नाही लावली तर दिंडीतला बिना आंघोळीचा समजतील, अजिबात नका जाऊ त्यात. तुम्ही आंघोळ केली न केली तो ते तुमचं सत्य आहे. तुम्ही गंध यासाठीच लावला पाहिजे आणि त्याच्या कारणाचा आपल्याला गंध असला पाहिजे. गळ्यातली तुळशी माळ मी का घातली आहे? माझ्या विठोबाला ही अत्यंत अतिप्रिय आवडे तुळशी बुक्का. या प्रत्येक कृतीच्या वेळेला ते स्मरण असावं. तो तिथला नियम आहे, ती तिथली पद्धती आहे. मग आळंदीच्या वारीला आम्ही आळंदीला आलो. पूर्ण आळंदीत कुठेही जा, काना कोपरा असा नाही की जिथे टाळ मृदंग वाजत नाही, जिथं भजन नाही, जिथं कीर्तन नाही. माणसं सुद्धा तिथंच सापडतात जिथं भजन कीर्तन सुरू आहे. मला वाटतं आळंदीच्या वारीचा प्राण इथलं भजन कीर्तन आहे. कारण ही वारी ज्यांची आहे ती गोष्ट त्यांची प्राणप्रिय आहे, त्यांची प्राणप्रिय आहे. ज्ञानोबाराय कोण आहेत याचा शिक्का मारायला प्रत्येक जण टपलेलाच आहे. कारण यशस्वी आमचा असं म्हणण्याची जुनी पद्धत आहे. विठ्ठला आमच्या काकाच्या मावशीच्या आत्याच्या भुईचा तो पोरगा, काय जवळचं नातं आहे ना, ही जिंकणाऱ्याशी जोडली जातात. ज्ञानोबाराय इतके मोहक आणि लोभस आहेत की त्यांच्यावरून भांडणं लागली आहेत. हो बरं, गंमत अशी आहे, ज्ञानोबारायांनी सगळ्या साधनांना आपल्या अंगा खांद्यावर खेळवलंय. मी तर म्हणतो फक्त भजन करणारीच वारीला यावेत ही अर्धवट ठरेल माहिती, किंवा हे स्वरूप अर्धवट राहील. जगातल्या सगळ्या योग्यांनी त्यांच्या साधनेविषयी ते जर कृतज्ञ असतील तर त्यांनी आळंदीलाच यावं लागेल. ज्ञानराज माझे योग्यांचे माऊली, ज्ञानराज माझे योग्यांचे माऊली, ज्ञानराज माझे योग्यांचे माऊली, ज्ञानराज माझे योग्यांचे माऊली, जेने निगमवल्ली प्रगट केली, जेने निगमवल्ली प्रगट केली, जेने निगमावल्ली प्रगट केले, जेने निगमावल्ली प्रगट केले. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, जेने निगमवल्ली प्रगट केली, जेने निगमवल्ली प्रगट केली. राजाची योगांची माऊली, जेने निगमावल्ली प्रगट केले, जेने निगमावल्ली प्रगट
निवास महाराजांचा फड आहे ना. लक्ष्मी निवास करते इथे विठाला. विठ्ठला 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 विठ्ठला. सगळ्या योग्यांनी कृतज्ञ भावनेने इथं यावं, इथं यायला पाहिजे. याचं कारण योग्यांची माऊली इथं निवास करते. त्यामुळं योग साधक समाधी सोहळ्याला आहे. जगातले तत्वज्ञानी असतील, विचारवंत असतील, त्या सर्व विचारवंतांनी, सर्व विद्वानांनी आपल्या सगळ्यातलं शिखर म्हणून आळंदीला आलं पाहिजे. त्याचं कारण जगण्याचं आदर्श तत्वज्ञान मांडण्याचा एक पराक्रम, मांडण्याची एक लीला भगवान ज्ञानोबारायांनी केली. तत्वज्ञान हा विषय ज्ञानोबारायांचा ऋणी आहे. आता अभ्यासक्रमात त्या ओव्या कविता म्हणून असतात, तो भाग वेगळा. विठ्ठला 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 विठ्ठला. आम्हाला ओव्या होत्या, येथ जाती कुळ अप्रमाण. आता असं जगण्याचा प्रयत्न असावा, त्यामध्ये अलंकार ओळखा, त्याच्यातलं काव्य सौंदर्य स्पष्ट करा. मला वाटतं त्याच्यातल्या भाव सौंदर्याचा आपल्या जीवनाशी संबंध येईल अशी व्यवस्था हवी. इथं तत्ववेत्यांनी यावं, इथं कवींनी यावं. का? सगळ्या रसांना ज्ञानोबारायांनी आपल्या त्या शब्दांभोवती खेळवलंय. या रे लहान थोर याती भलत्या नारी नर करावा विचार न लगे चिंता कवनाची. यारे यारे लहान थोर याते भलते नारी नर करावा विचार. येऊ द्या. यारे यारे लहान थोर म्हणजे कवी असतील तर त्यांनी सुद्धा इथंच यावं लागेल. आजही महाराष्ट्रातले मराठी भाषेचे कितीतरी प्रतिभा संपन्न कवी लोक ज्ञानेश्वरीच्या प्रेमात पडलेले आपल्याला पाहायला मिळतील. वेगळा प्रांत सांगायचा, कोणी याज्ञिक असेल तर त्या याज्ञिकांनी पण त्यांचा शिरोमणी म्हणून ज्ञानोबारायांकडे यावं लागेल. कारण जगामध्ये असा श्रेष्ठ यज्ञ मागे कुणी केला नाही, पुढं कोणाला होणार नाही. ज्ञानेश्वरीला कोणी टीका म्हणेल, कोणी प्रबंध म्हणेल, कोणी ग्रंथ म्हणेल, पण ज्ञानोबाराय स्वतः त्याला यज्ञ म्हणतात. विठ्ठला आता विश्वात्मके देवे येणे वाघ यज्ञे तोषाल. म्हणजे यज्ञ करणाऱ्यांची ज्ञानोबाराय प्रमुख आहे. मग तुम्ही प्रांत, समाजसेवक, सामाजिक समरसता, शास्त्रज्ञ, नीतितज्ञ, अर्थतज्ञ असा प्रांत नाही. ज्ञानोबारायांचं वर्णन एकाच वाक्यात करता येईल, सर्व साधनांचा सिद्ध समुच्चय म्हणजे माऊली. विठ्ठला आणि जो तो भांडू शकतो. कवी म्हणतील ज्ञानोबाराय कवीच आहेत, तुम्ही काय रोकाल त्यांना? कारण काव्याच्या प्रांतात त्यांच्या पुढे कोणीच नाही. उद्या नीतितज्ञ म्हणेल हे नीतिकार आहेत, अशी नीती कोणीच मांडली नाही. उद्या इकॉनॉमिक्सवाले सांगायला येतील आपल्याला, असं इकॉनॉमिक्स कुणीच मांडलं नाही. हो ना तरी स्वधर्मात ते जे जे मिळे आपण या ते 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 दिजे बहुते. त्या बहुतेमध्ये थोडा तानपुरा 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 थोडा बंद झाला. ते ते दिजे बहुते सन्मान योगे. विठाला हे माझं कौशल्य नाही, ही ओवीची जादू आहे. विठाला त्या रत्नागिरीला पावस नावाचं गाव आहे. स्वामी स्वरूपानंद महाराजांच्या समाधी मंदिरात एक बोर्ड लावलाय, देणगी द्या असा वगैरे नाही येतो. मंदिरात कोणते बोर्ड असावे हे शिकवणारा तो बोर्ड आहे.
ते म्हणतात इतक्या लांबून आला तिथं ग्रंथराज ज्ञानेश्वरी ठेवली आहे, माऊलीचं स्मरण करा, येईल ते पान उघडून वाचा. तुमच्या मनात ज्या प्रश्नाने काहूर माजवलंय त्याचं उत्तर तुम्हाला त्याच पानावर मिळेल. हा माऊलीचा आशीर्वाद आहे. काय ताकद आहे, काय सामर्थ्य आहे. अर्थशास्त्रज्ञ भांडू शकतात की ज्ञानोबाराय अर्थशास्त्रज्ञच आहेत. आपल्या स्वधर्माने वागताना जे जे न्याय्य रीतीने प्राप्त होईल, सन्मान योगाने त्याला द्यावं, दानात रूपांतरित करावं, सत्कर्मात त्याचा व्यय करावा, हे सांगणारं अर्थशास्त्र जगाच्या पाठीवर फक्त ज्ञानोबारायांचं आहे. आम्ही जेवढा अर्थशास्त्र शिकलो त्याचा काही फार उपयोग झाला नाही, पण जेवढं शिकलो आम्ही, तर त्यामध्ये फक्त तुम्ही श्रीमंत कसे व्हाल, तुम्ही कमवाल कसं, एवढं शिकवलं जातं. त्याचा व्यय करण्याच्या जागा शिकवल्या जात नाही. म्हणजे ते इको आहे पण नो मिक्स. असू द्या, आता ते सगळं मिक्स झालं त्यांना. विठाला 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 विठाला. आता हे मिक्स मी कसं सांगू असं झालंय. ते इको आहे पण नो मिक्स. ज्ञानोबारांनी ते मिक्स केलं. येणं आणि जाणं, आवक आणि जावक, ही बॅलन्स शीट ज्ञानोबारांची. ज्ञानोबाराय सीए लोकांचे गुरु आहेत. विठाला 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 विठाला. ज्ञानोबाराय संशोधक, शास्त्रज्ञ, क्रिएटर, शोध घेणारे त्यांचे गुरु आहेत. अफाटा समीरणा, फॅन माऊलींचा आहे, फॅनवाले फॅन होतील असा प्रांत नाही. त्यामुळं त्या माणसांनी दावा सांगितला. उद्या गायक लोक म्हणतील ज्ञानोबाराय आमचेच आहेत. का? ज्ञानोबाराय नुसते संत आणि नुसते कवी नव्हते, ते गायक संत कवी होते. नामदेव महाराजांच्या कीर्तनातली चाल माऊलीनी म्हटली आहे, जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग. त्यामुळे ज्ञानोबारायांच्या अभंगाला चाल लावायची म्हणजे मोठी पंचायतच आहे. पहिलं तोगे काऊ कोकता हेच, शेवटचं चरण लता दिदीकडून पण अजून तसंच राहिलंय. विठाला 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 विठाला. प्रत्येक जण म्हणेल, कीर्तनकार म्हणतील ज्ञानोबाराय फक्त आमचेच आहेत, समाजाचे नेते म्हणतील ज्ञानोबाराय फक्त आमचेच आहेत. मग एवढे जर म्हणतील तर एखादा योगी पण म्हणेल की ज्ञानोबाराय आमचेच आहेत. त्यामुळे कुठं नसलेलं प्रमाण आपण वाचतो. वैष्णवाचा महामेरू योगी ज्ञानेश्वर. विठाला असू द्या. ज्ञानोबाराय काय आहेत हे आपलं मत काय आहे किंवा ज्ञानोबाराय आम्हाला काय वाटतात यापेक्षा ज्ञानोबाराय स्वतःला काय मानतात आपण त्याच्याजवळ गेलो पाहिजे. आम्हाला आवडतं ज्ञानोबाराय सर्व प्रांतातले असल्यामुळे ती त्यांची सेवा आम्हाला आवडणारी ठरेल, जे आम्हाला येतं ते. पण ज्ञानोबारायांची खरी सेवा करायची असेल तर ज्ञानोबारायांना जे प्रिय आहे ते केलं पाहिजे. समाधीत बसलेले ज्ञानोबाराय आता बाकी सर्व साधनांना बाजूला ठेवतात. समाधी बैसला निर्वाण कथा तो समाधी बैसला निर्वाण कथा कीर्तन करीतो. समाधी बैसला निर्वाण कथा कीर्तन करीतो. बैसला निर्वाण कथा कीर्तन करीतो. तिकडचं जास्त चालाव का इकडचा हा प्रश्न राहील. समाधी बैसला निर्वाण कथा कीर्तन करीतू. म्हणून आळंदीच्या प्रत्येक मठात, आश्रमात या कीर्तन सेवा संपन्न होत आहेत. त्यात हा वैकुंठवासी विठ्ठल बाबा देशमुख स्मृती मंदिरातला
दरवर्षीचा हा कार्तिकीचा सोहळा आहे आणि त्यातली ही दशमीची सेवा ही कधी कधी 6 ते 8 असते, कधी कधी 4 ते 6 असते. विठ्ठला म्हणजे मागचा त्रास होतो म्हणून मी पुढे आलोय. विठ्ठला आता मी पुढे आल्यावर मागच्या ना मागचा किती होतील ते माहित नाही. विठ्ठला अभंग संत शिरोमणी प्रेममूर्ती नामदेव महाराज यांचा आहे. या अभंगातून नामदेव महाराज संतांविषयी, थोडक्यात ज्ञानोबारायांविषयी आपला अनुभव जगासमोर मांडतायत. हाच अभंग आहे असं नाही. मला वाटतं जगातल्या सगळ्या अभंगांना वाचल्यानंतर आपल्याला संतांवर श्रद्धा ठेवावी लागेल हेच तात्पर्य आहे असं मला वाटतं. विठ्ठला अभंग कोणताही असू देत, त्या कोणत्याही अभंगाकडून तुम्ही जेव्हा काही कार्य करायला निघाल तेव्हा संतांविषयी श्रद्धा धारण करणे हे पहिलं पाऊल उचलावंच लागणार. उपदेशपर अभंग घ्या, क्षणक्षणाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू, नाशवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान, पुढं संत समागमी धरोनी आवडी. देह नाशवान आहे या प्रकारचा विचार आम्ही समजून घेऊ लागलो तर मग हा देह जर जाणारच आहे तर जाण्याच्या आधी याच्याकडून भजन घडलं पाहिजे, परमार्थ घडला पाहिजे. आणि परमार्थ घडणं, भजन घडणं हा ज्या सानिध्याचा परिणाम आहे ते सानिध्य संतांचं आहे. सगळे आपापल्या घरून वारीसाठी निघतात, क्षेत्रात पोहोचतात, पण क्षेत्रात पोहोचलेला प्रत्येक जण भजनच करत आला असेल याची शाश्वती नाही. का? कारण त्याने काय केलं असेल हे तो आला कोणाबरोबर यावर अवलंबून आहे. नाही तर येता येता तो याच विचारात येतो, पडले किती. तू वारीला आलाय, तू कशाला त्यात पडतो? ते पडणारच होते. विठ्ठला वारीला आल्यानंतर सुद्धा भजन हे त्याच्याच जीवनात घडेल जो भजन करणाऱ्याच्या सानिध्याचं भाग्य घेऊन आलेला आहे. सोपं नाही महाराज. वैकुंठाला नाकारून संतांनी पंढरपूरला पसंती दिली, पण त्या पंढरपूरच्या निवासामध्ये एक गोष्ट ॲडिशनल घातली की इथल्या वास्तव्यात आम्हाला संत पाहिजेत. वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासाचा, सदा संग हरिदासाचा, सदा संग हरिदासा. वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासा, सदा संग हरिदासाचा, सदा संग हरिदासा. हे वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासाचा, सदा संग हरिदासाचा, सदा संग हरिदासाचा. वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासाचा, सदा संग हरिदासाचा, सदा संग हरिदासाचा. निनगुरवाले आहेत का? सदा संग हरिदासांचा, वास पंढरीचा पण संग मात्र हरिदासांचा. म्हणजे पंढरपूरला राहून पण भजन त्याच्याच प्रारब्धात आहे जो सत्संगतीत आहे. नाही तर तिथेही अकबर टॉकीचा पत्ता विचारू शकतो एखादा. विठ्ठला म्हणजे अभंग कोणताही असो, विचार कोणताही असो, तो कार्यान्वित करण्याकरता घेतला की आम्हाला सत्संगी बनावं लागेल, आम्हाला संतांविषयी सश्रद्ध बनावं लागेल. हा तर अभंगच संतांचा महिमा गाणार आहे. या अभंगाच्या 4 चरणांमधून नामदेवरायांना काय अपेक्षित आहे, काय अभिप्रेत आहे
असा जर विचार आमच्या मनात जर उभा केला तर तात्पर्य एवढंच सापडतं की तुम्ही संतांविषयी सद्भाव धारण करा. मग नामदेवरायांचे सर्व प्रयत्न या अभंगात पाहायला मिळतील. या अभंगाच्या पहिल्या 3 चरणात नामदेवरायांनी त्या संतांचं स्वरूप सांगितलं, सामर्थ्य सांगितलं आणि स्वभाव सांगितला. पहिल्या चरणात त्यांचं स्वरूप आहे, ते ब्रह्ममूर्ती आहेत. दुसऱ्या चरणामध्ये त्यांचं सामर्थ्य आहे. किती सामर्थ्य आहे? नाम घेता वदनी दोष जाती, ब्रह्मादिक त्यांच्या चरणाला वंदन करतात. हे त्यांचं सामर्थ्य, त्यांचा महिमा आहे. स्वभाव विषयासक्त लोकांचाही त्वरित उद्धार करून देणे. पहिल्या चरणातलं स्वरूप, दुसऱ्या चरणातलं सामर्थ्य, तिसऱ्या चरणातला स्वभाव आणि म्हणून चौथ्या चरणातला संकल्प, मला त्यांच्या सोबत राहायचं. विठ्ठला आता आपल्या ध्यानात राहील, पहिलं चरण म्हणजे स्वरूप, दुसरं चरण म्हणजे सामर्थ्य, तिसरं चरण म्हणजे स्वभाव, चौथं चरण म्हणजे संकल्प. आपला कॉलम झाला, आता स्लॅब कुठं पण टाकू. का नामदेव महाराजांना असं वाटलंय, हे का सांगावं असं वाटलंय, त्याच्या 2-3 बाबी ऐका. पहिली बाब, हे सगळे लोक उद्धार व्हावा असं ज्यांना वाटतं ते आणि ज्यांना व्हावा वाटत नाही ते सुद्धा एकाच मार्गाने उद्धरण्याची शक्यता आहे जर हे सत्संगात येतील. जरा सोपं बोलू, ज्याच्या आयुष्यात उत्तर सापडलेलं नाही, ज्याला सत्संगात आला ना की त्याला उत्तर सापडतं. पण जरा सोपं बोलू, उत्तर शोधण्या इतकी सुद्धा भूमिका ज्याच्या जीवनात नव्हती, संतांच्या संगतीत आल्यावर उत्तर नाही पण त्याला प्रश्न तरी नक्की सापडतो. आणि मला असं वाटतं उत्तर सापडलं चांगली गोष्ट आहे, पण हे भाग्य कमी लोकांच्या जीवनात आहे, कारण त्यांचा प्रश्न कन्फर्म आहे. आपला प्रश्न असा आहे का, आपला प्रश्नच कसा आहे? विठ्ठल त्याच्यामुळे संत अशी व्यवस्था आहे, ज्याचा प्रश्न तयार आहे त्याला उत्तर मिळेल, आणि ज्याला प्रश्नच अजून मिळेल त्याला प्रश्न सुद्धा मिळवून बनवून देतात. ते काय प्रश्न असले पाहिजेत तुमचे? कै मी उद्धार पावेन, कै कृपा करील नारायण. हे महाराजांनी आपल्याला बनवून दिलेले प्रश्न आहेत. महाराज म्हणतात तुमचे जे प्रश्न आहेत ते प्रश्नच नाही, आणि हा प्रश्न आहे असा विचार करू नका, प्रश्नच नाही. विठ्ठला सत्संगाविषयी सद्भावना निर्माण होणं त्यांचा मुख्य उद्देश आहे. काय असतो या सत्संगाचं महिमान? इथं आलेला प्रत्येक कीर्तनकार संत महिम्यावर बोलल्याशिवाय राहणार नाही. आमच्या श्रीनिवास महाराजांच्या श्रद्धास्थानांप्रतीचा त्यांचा आदर इथल्या प्रत्येक दिशेला तो कळतोय. ज्यांचे स्मृती मंदिर आहे, वैकुंठवासी विठ्ठल बाबा देशमुख असतील, समग्र जगाला रामकथेचा निरोप देण्याचं काम करणारे श्रद्धेय संत मोरारी बापू, आपली जी श्रद्धास्थान आहेत ती किती जास्त आहेत यापेक्षा त्यांच्या प्रती आपली श्रद्धा किती जास्त आहे असं असावं. विठ्ठला नामदेवराय हा अभंग आपल्या पुढे ठेवतात. त्याचं कारण एवढंच आहे, आपल्या अंतःकरणात संतांविषयी ओढ निर्माण झाली पाहिजे, श्रद्धा निर्माण झाली पाहिजे. कारण ते इतके निर्णायक आहेत महाराज. एका वाक्यात सांगू, संत संग जर मिळाला तर बुडण्याची शक्यता असलेला माणूस तरण्याची खात्री आपण त्याची देऊ शकतो, आणि संग जर चुकला तर तरण्याची खात्री असलेला माणूस बुडण्याची शक्यता आहे. पहिला विधानाचा भाग, एखादा बुडेल असं वाटतं, पण जर तो संत संघामध्ये आला तर त्याच्या तरण्याच्या आशा जाग्या होतात. सोपं बोलतो, चूक आहे चूक, ती जर पाण्यात टाकली तर काय होते? बोला ना.
मी तुम्हाला विचारणं चूक आहे का? हा, मग चूकच विचारली आहे ना. चूक जर पाण्यात टाकली तर काय होते? बुडते. पाण्यात टाकल्यावर बुडते म्हणून ती पाण्यात टाकणं चूक आहे, कारण ती चूक आहे. बरं, जर मला नदीच्या पलीकडे जायचं आहे आणि पूल नाही आहे, मग पलीकडे जाण्याची व्यवस्था काय? होडी. बरं, ती होडी म्हणजे तिचं स्ट्रक्चर काय? ती बनली कशाची? लाकडाच्या फळ्या एकमेकीला काय केल्या? जोडल्या. बरं, त्या दोन फळ्या एकमेकीला जोडल्या कोणी? जोडायला वापरलं काय? लोखंडाची चूक. पण तुम्ही तर आताच म्हणाले होते का ती चूक पाण्यात टाकल्यावर बुडते आणि लगेच फिरले. मग तुम्ही लगेच बदलता. लोकसभेसारखंच होईल म्हणून बरेच लोक असेच राहिले. विठाला विठ्ठला 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 विठ्ठला. त्यामुळे लोकांना आता कळलं की लोकसभेसारखेही नसतात आणि लोक विधानसभेसारखेही नसतात. चूक पाण्यात टाकली तर बुडते, पण ती लाकडाच्या सोबत राहिली तर ती तरते. इतकंच नाही, सत्य आणखी पुढे आहे. ती स्वतः तरते आणि अनेकांना तारते. सत्संगाचा काम महाराज या प्रकारचा आहे. तो सत्संग ज्याला लाभला तो तरतो. क तरती असं जर विचार, तसं तरती. जे सत्संगात आले, नारद मुनी म्हणतात, ते तरतात नवल नाही, ते अनेकांना तारतात. काही काळापूर्वी जर विचारलं असतं की हा रस्त्यात अनेकांना लुटणारा माणूस भगवंताचं चरित्र लिहिणार आहे, त्याचं हे चरित्र पाहून लोकांना पुढच्या त्या चरित्राबद्दल संशयच राहिला असता. हे सगळे चमत्कार घडवले नारद मुनींनी. मला म्हणायचं इतकंच आहे की या सगळ्या परिणामांना जन्म देणारं साधन म्हणजे सत्संग आहे. जरा सोपं बोलू का? सत्संग उद्धारक आहे म्हणण्यापेक्षा सत्संग नसेल तर उद्धारच नाही हा सिद्धांत आहे. उद्धाराशी ठाव नाही भाग्य येना, उद्धाराचे ठाव नाही भाग्य येना, उद्धारासी ठाव नाय भाग्य येना, उद्धाराचे ठाव नाही भाग्य येना. विन्मुख चरणा संतांचिया, संतांचिया, विन्मुख चरणा संतांचिया, संतांचिया, विन्मुख चरणा संतांचिया, संतांचिया, विन्मुख चरणा संतांचिया, संतांचिया. उद्धारासी ठाव नाय भाग्यहीना, उन्नख चरणा संतांचिया, विन्मुख चरणा संतांचिया. विन्मुख चरणा संतांचिया, विन्मुख चरणा संतांचिया. उद्धाराशी ठाव नाही भाग्यहीना, विन्मुख चरणा संताचिया. संताचिया चरणा विन्मुख, तया भाग्यहीना उद्धाराशी ठाव नाही. बरं, संत संतांना कळणार आहेत, अडचण आहे ती सामान्यांची. मग यांना समजावून सांगितलं पाहिजे की ते संत तुम्हाला तुमच्या सारखे दिसतील, तुमच्या सोबत असतील, तुमच्या जवळ बसतील, पण ते तुमच्या सारखे नसतील. संतनवती जगा मानसाच्या सारिखे, संतनवती जगा मानसाच्या सारिखे. ओ संतनवती जगा मानसाच्या सारिखे, संतनवती जगा मानसाच्या सारिखे. समुद्र नदी नवे पैका, नदी नवे पैका, म्हणून येलिंगा, संतनवती जगा मानसाच्या सारिखे, संतनवती जगा मानसाच्या सारिखे. ओ संतनवती जगा मानसाच्या सारिखे,
पाही श्रवणी ऐकतू आहे परी तेथीचा सर्वतानो हे नवल देखा. मोरारी बापूंचं एक वाक्य आहे श्रीनिवास महाराज. ते म्हणाले गुरु कौन होता है, गुरु होता है ऊपर की दुनिया का और मिलता है नीचे की दुनिया में. विठ्ठला विठ्ठला ते आमच्या सारखे नाही आहेत, ते आणि आम्ही एक सारखे ठरत नाहीत. मग लोक विचारतात जर ते आमच्या सारखे नाहीत मग ते आहेत कोण आणि कसे. मूर्ती संत ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले. ब्रह्ममूर्ती 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 संत ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले. ओ ब्रह्ममूर्ती संत ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले. ब्रह्ममूर्ती संत ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले. उद्धाराया आले दीन जना. उतरायाले दिन जना. उद्धाराया आले दीन जना. उतरायाले दिन जना. ब्रह्मादिकताची वंदिती पायवनी. ब्रह्मादिकताची वंदिती पायवनी. ब्रह्मादिका जाती वंदिती पायवनी. ब्रह्मादिका जाती ब्रह्मादिका वंदिती पायवनी. पायवनी पाय. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले. ते ब्रह्ममूर्ती आहे, ते साक्षात ब्रह्म आहे. जगातल्या 3 स्तरांकडे पाहिलं जातं. एक आहे जीव, दुसरा आहे देव आणि तिसरे आहेत संत. जीव म्हटला की तो कर्ममूर्ती आहे, देव म्हटला की तो धर्ममूर्ती आहे आणि संत म्हटले की ते ब्रह्ममूर्ती आहेत. विठ्ठला जीव म्हटला की कर्ममूर्ती, त्याच्या सगळ्या रचना कर्माने करून ठेवलेल्या आहेत. अगा कर्मी जे उरावी तैती सुखदुःखी फळावे तया ते भोगावया यावे देहा एका. कर्म संपल्यावर इच्छा असली तरी राहता येत नाही आणि जाण्याची इच्छा जरी झाली तर गेट बंद केलंय का काय कोण जाईल बाहेर. आता कर्म थांबवतं त्याला, दुसरं कोण थांबवणार आहे. एक जण जगण्याला पका कंटाळला. एक तर माणसाने कंटाळवानं जगू नये, नाही तर मग जगण्याला कंटाळू नये. विठ्ठला गेला. आणि जगण्याला कंटाळा त्यालाच येतो जगताना ज्याला कंटाळा कशाचाही फार येतो. माणसं कंटाळा म्हणजे तुम्ही कंटाळाल मी जर त्याच्यावर बोललो तर. आणखी पंगत बसल्यावर सगळे पदार्थ वाढून झाले, चांगली भूक लागली. आता 2-2 कीर्तन आधी झाल्यावर लागणारी भूक काय असेल. आता तृप्त झालो वगैरे हे तिथपर्यंत ठीक आहे, पण पुढं आता गुलाबजाम असा नजरेत भरला, अख्ख्या दिवसभराचा सोमवार करणार एवढ्यात एकाने हरे राम इतक्या प्रेमाने पाहतात त्याच्याकडे. वा वा, ह्याचाही कंटाळा. विठ्ठला 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 विठ्ठला.
जाऊ द्या, कंटाळ्यावर बोलल्यावर तुम्ही रमलेत, बरं वाटलं बुवा. तो म्हणाला काय सगळे प्रॉब्लेम आणि प्रॉब्लेमच आहेत म्हणे, आता जीवच द्यायचा. जीव द्यायला तो गेला गणपतीपुळ्याला. परत जाऊ आपण आता रत्नागिरीला. तिथे ते सगळे डोंगर असे समुद्रात घुसलेत. एका उंच अशा शिखरावर चढला, एक झाड शोधलं जे कड्यावर होतं, खाली समुद्र. मरण्याचे सगळे प्रांत त्याने सोबत नेले होते. विषाची बाटली नेली होती ओरिजिनल. हल्ली बरेच प्रयोग अपयशी होतात, करायला नका जाऊ, पहिलाच यशस्वी व्हायचा. विश यू हॅपी जर्नी. त्याने ती विषाची बाटली घेतली, ती पिऊन घेतली. गळफासाचा दोर अडकवला, झाडाला बांधला, अंगावर रॉकेल ओतून घेतलं. कुठून आणलं तर माहित नाही, चातुर्मासाचं असेल. रिव्हॉल्वर लोड केलं आणि मरण्याच्या सगळ्या तयाऱ्या केल्या. म्हणजे गळफास लावून घेतला म्हणजे फासानी मरायचं, रिव्हॉल्वर डोक्याला टेकवलं म्हणजे गोळी मारून घ्यायची, उंच कड्यावर आहे म्हणजे आपटून मरायचं आहे, खाली समुद्र आहे म्हणजे बुडून मरायचं आहे, रॉकेल अंगावर ओतलंय म्हणजे जळून मरायचंय, विष पिऊन घेतलंय म्हणजे विषाने मरायचंय. काय आयडिया आहे. जीव महाग झाल्यामुळे मरायची आयडिया सुचली असावी महाराज. पण त्याच तो कर्ममूर्ती आहे, त्याचे कर्म शिल्लक होते. सगळी तयारी झाल्यावर आता मरणार, एवढ्या डोक्याला लावलेली बंदुकीची रचना होती. तो चाप जसा ओढला, वाऱ्यानं त्याचा हात हल्ला आणि डोक्याला लागायची गोळी दोराला लागली. पहिला कार्यक्रम, बंदुकीचा गोळीचा नियम हुकला म्हणजे पहिलं बंदुकीच्या गोळीचं मरण कॅन्सल. बरं, ती गोळी लागली दोराला म्हणजे गळफास लावून ते मरण कॅन्सल. वरून खाली पडला, आपटून मेला असता, पाण्यात पडला, आपटून मरणं कॅन्सल. बरं, आग लावून घेतली होती, जळून मेला असता, पडला पाण्यात, विझून गेली, जळून मरणं कॅन्सल. बरं, पाण्यात पडल्यावर खारट पाणी पोटात गेलं, विष पिऊन मरण्यासाठी विष प्यायला होता ना, खारट पाणी पोटात गेल्यावर उलट्या होतात, त्या विषाच्या उलट्या झाल्या, विष बाहेर आलं, हातपाय हलवत किनाऱ्याला लागला. संध्याकाळी दशमीला कीर्तनाला विठ्ठल बाबा देशमुख आश्रम, विठ्ठला कीर्तनकारामुळे कधीच पंगत लेट होत नसते, कधीच नाही. उलट पंगत जेवणाराचं प्रारब्ध लेट असल्यामुळे तेवढा वेळ कीर्तनकाराला कीर्तन करावं लागतं. कारण अन्न मान धन आणि काय मिळेल याचंच प्रारब्ध नाही, किती वाजता मिळेल याचंही प्रारब्ध आहे. आता माझं कीर्तन असल्यावर मी वेळेत सोडतो, कारण माऊलींची ऑर्डर आहे माझ्या नावाने, भुकेची राखे वेळ श्री जगन्नाथ विठ्ठल. बाकीच्यांची जबाबदारी ज्यांनी त्यांनी घ्यावी, आपलं आपल्याला सांगितलं ते करावं गुपचूप. कीर्तनकाराची काही चूक नाही. जेवणाऱ्या माणसाचं प्रारब्ध जर 12:30 असेल तर कीर्तनकाराला 12:30 पर्यंत कीर्तन करावं लागेल. बरं, तो तेवढ्या तयारीचा असला तर ठीक आहे. आता दशक्रियेला तयारीच जातो माणूस, कारण 10व्याचं कीर्तन हे प्रवचन हे आपल्यावर अवलंबूनच नाही. मी शेवटी बंद केली ती, बाबा नको, आपल्यापेक्षा यांना महत्वाचा कावळा, मग आपण का वळा. त्या साधनेचा अपमान होणार नाही याची काळजी घ्यावी. प्रवचनकार कावळ्यावर डिपेंड. बरं, तो कावळा जर लवकर आला तर आहे तिथंच पुंडलिक वरदा, आणि जर एखादा कावळा परीक्षा घेणारा निघाला तर याचा गुरु काग भृशुंडी असला तरच वाचेला विठ्ठल. आम्ही कर्ममूर्ती आहोत, देव धर्ममूर्ती आहे, हा त्याचा परिचय आहे. धर्माची तू मूर्ती, त्याला बाकी काहीच माहित नाही, त्याला माहित आहे फक्त धर्म. तुम्हा आम्हाला तो आपत्तीत वाचवतो असं जर वाटत असेल, गैरसमज आहे. तो आपल्याला वाचवत नाही, आपण वाचवलेल्या भजनाला तो वाचवतो. त्याला जगाला सांभाळायचं काय त्यांनी ठेका घेतलेला, तो उत्पत्ती स्थिती प्रलय आपलं कामच आहे. याचा अर्थ धर्म रक्षा वया अवतार घेसी
आपुल्या पाळीसी भक्तजना. तो सगळ्यांना सांभाळत नाही, जो त्याला सांभाळतो देव पण त्याला सांभाळतो. देवा भक्तारा के पाया बस दुर्जनास संहारे, दुर्जनास संहारे, दुर्जनास संहारे. भक्तारा के पाया पासी दुर्जनास संहारे, दुर्जनास संहारे, दुर्जनास संहारे. भक्तारा के पाया पासी दुर्जनासी भक्तारा के पाया पासी दुर्जनास संहारे, दुर्जनासी संहारे, दुर्जनासी संहारे. भक्तारा के पाया पासी दुर्जनासी संहारे, भक्तारा के पाया पासी दुर्जनासी संहारे, दुर्जनासी संहारे, दुर्जनासी हे देवाचं धोरण आहे. धर्माने वागला, आपलं काम केलं, त्याच्याचकडे लक्ष ठेवावं. मला वाटतं देवाचंच सरकारने पण शिकावं. बरोबर आहे ना श्रीनिवास महाराज? ते तुमचं बदलायला पाहिजे. आता सबका साथ सबका विकास नाही, जिनका साथ उनकाच विकास. विठ्ठला कोणी म्हणाल असं का? देवाचं असंच आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. आता देवा काय करतो ते महत्वाचं आहे. विठ्ठला पण महाराज एक नक्की आहे, उद्धार कोणाचाही असो, संत येत नाही तोपर्यंत उद्धाराचा चान्स नाही. फक्त आता हे कबूल व्यवस्थित करावं म्हणजे झालं. विठ्ठला प्रत्येक कीर्तनकाराने छान पद्धतीने काम केले. कोणाच्या 10-15 मिनिटाच्या व्हिडिओनी काही होत नसतं. विठ्ठला नाही तर महाराज असं होतं ना, आपण युद्धात जिंकतो तहात हारतो. मेहनत करणारा प्रत्येक जण आहे आणि व्यवस्थितपणे मांडलंय. तुम्ही मतदान करा. आमच्या कीर्तनकारांनी एवढंच सांगितलं, पक्षांची नावं घेतली नाही. तुम्हाला तो विवेक आहे ते तुम्ही ठरवा. फक्त मान्य केलं पाहिजे की बाबा हे सगळ्यांमुळे झालंय. स्वातंत्र्यवीर सावरकरांना म्हटलं होतं, देश स्वतंत्र झाला तर स्वातंत्र्य कोणाचे असं तुम्ही म्हणाल. सावरकर म्हणाले, गणपतीला दुर्वाची जुडी वाहताना पण जो म्हणाला असेल माझी भारत माता स्वतंत्र झाली पाहिजे, हे स्वातंत्र्य त्याचं सुद्धा आहे. विठ्ठला आता सावरकरांनी केलं, बाकी सगळ्या करांनी तसं करावं. विठ्ठला कर नाही त्याला डर कशाला. मला काय म्हणायचं आहे, देवाचा असा आहे, तो फक्त धर्म पाहतो, त्याला बाकी काही दिसत नाही. आपले परकी काहीच नाही. माझं करतो ना तो धर्ममूर्ती. वशिष्ठांनी सांगितलं होतं, भरताने विचारलं, मी धर्माप्रमाणे वागायचं ठरवलंय, कसं वागू सांगा. वशिष्ठ म्हणाले, तुला धर्माप्रमाणे वागायचं असेल तर तू धर्माप्रमाणे वागू नको, तू रामाप्रमाणे वाग. कारण धर्माच्या व्याख्येला स्वतंत्र अस्तित्व नाही. रामो विग्रहवान धर्म, देव धर्ममूर्ती आणि आमचे संत ब्रह्ममूर्ती आहे. सोलिव ब्रह्म नो मिक्स मीन संत. वैकुंठवासी बाबा महाराज सातारकरांचे गोड वाक्य आहे. ते म्हणायचे, देव म्हणजे मुका संत आणि संत म्हणजे बोलका देव. उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती, उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती, उघडे परब्रह्म सद्गुरूची, उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती. पुरविते आरती शिष्याची, पुरविते आरती शिष्याची, पुरविते आरती शिष्याची. का बरं म्हणाले नामदेव महाराज की संत ब्रह्ममूर्ती आहेत? कारण त्यांच्या सामान्य व्यवहारामुळे ते आम्हाला सामान्य वाटण्याची शक्यता आहे. जरा सोपं बोलू, माणसात आम्हाला माणूस दिसणं हे परमार्थातलं यश आहे.
आणि संत आम्हाला माणूस वाटणं हे परमार्थातलं अपयश आहे. विठ्ठला नामदेवरायांचा हा अभंग तीर्थयात्रेनंतरचा आहे. ज्ञानोबारायांचं सानिध्य, ज्ञानोबारायांचा सहवास नामदेवरायांनी अनुभवलाय. म्हणजे हा अभंग ज्यांचा आहे त्यांच्याबद्दल बोलावं का अभंगात ज्यांच्याबद्दल बोललंय त्यांच्याबद्दल बोलावं? बोलावं कोणाबद्दल हा प्रश्न आता बोलायची वेळ थांबेपर्यंत माझा तसाच आहे. विठ्ठला हो, ते म्हणतात ते ब्रह्ममूर्ती आहेत. सांगावं लागलं ते ब्रह्ममूर्ती आहेत. का? तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण, तरीच महिमान येईल कळो. ते ब्रह्म आहेत, बस, दुसरा परिचय नाही. आता आपण श्लोक वगैरे म्हणतो, जोरात दणका असतो आपला. गुरुपौर्णिमेला तर इतक्या पोस्ट असतात, गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर्देव महेश्वर, गुरु साक्षात परब्रह्म. मला सांगा ना, किती शिष्यांचा हा भाव टिकतो की गुरु साक्षात परब्रह्म. आमच्या गुरुजींची एक भजनाची वही होती, त्यांनी या श्लोकातल्या फक्त एवढ्याच पदाला अंडरलाईन केलं होतं, गुरु साक्षात परब्रह्म. माझा गुरु ब्रह्म आहे, माझा गुरु साक्षात परब्रह्म आहे, हे शेवटपर्यंत त्यांचा बोध तसाच होता. आणि हा फार कठीण विषय आहे. भौतिक देहाच्या सानिध्यात राहून हा विचार टिकणं सोपं नाही. हा, आपला गुरु भारतात आहे ना आपण अमेरिकेत आहेत, श्रद्धेत एक सेकंद सुद्धा खाली येणार नाही देश. पण तोन तुम्ही सोबत आहेत, कठीण. विठ्ठला दोन अंगाने सानिध्याने अतिपरिचयात अवज्ञ, त्याला वाटतं हे असेच आहेत आपले. अहो, माळ घातल्यावर 6 महिन्यात लोक म्हणतात आमच्या गुरुला काही समजतच नाही. मी म्हटलं खरंच तुझ्या गुरुला काही समजत नाही, कारण तुझ्या गुरुला समजत असतं तर एवढा फिरणारा शिष्य लगे कसं काय केलं असतं म्हणतात बुवा. त्याहून महत्वाची बाब, त्याच्या जेव्हा देहाच्या सानिध्यात आपण राहतो ना, आता देह म्हटला की तो देह देहच आहे ना, त्याचे काही स्वाभाविक दोष आहेत, त्याचे काही धर्म आहेत. आणि ते धर्म जेव्हा प्रतीतीला येतात त्यावेळेला त्यांच्याविषयी क्षणभर उबग निर्माण होण्याची शक्यता आहे. मला वाटतं त्याच्यावर ज्याने मात केली ना, सत्संगाचा पूर्ण प्रसाद त्याला मिळेल. श्रीनिवास महाराज आमचे परम गुरु शांताराम भाऊ जयवंत महाराज, मामासाहेबांचं फार प्रेम होतं त्यांच्यावर, भिवंडीचे होते. त्यांना बद्धकोष्ठाचा त्रास झाला. त्यांच्या शेवटच्या काळात त्यांना शौचाला व्हायचं नाही, तर आमचे गुरुजी त्यांच्या गुदद्वारात बोट घालून विष्टेच्या गुठळ्या बाहेर काढायच्या, इतकी सेवा. विठ्ठला या सेवा तेव्हाच करता येतात जेव्हा हा भाव असतो, हा देह नाही, हे ब्रह्म आहे, हे ब्रह्म आहे. किती टिकतं आपलं हो. आणि ते टिकत असेल तरच त्या प्रवासात तुम्हाला यश आहे महाराज, तरच यश. नाही तर आपण मिरवत राहू आम्ही अमक्याचे, पण त्या दरबारात आपल्या भूमिका काय. ज्ञानोबारांची गोवी आहे, पतिव्रते आले वार्धक्य जैसी. आता पतिव्रता पतिव्रताच ना हो, ती तारुण्यातली काय आणि वार्धक्यातली असं काय फरक करता येतो का. एक जण फिरायला गेला जर्मनीला, जर मनी असेल तर तुम्ही पण जा. नाही म्हणजे मनी आहेच तुमच्याकडे मनी नाही असं माझ्याही मनी नाही. तिथे गेला, म्युझियम होतं, तिथे कवटी ठेवलेली होती. त्यांनी माहिती दिली ही हिटलरची कवटी आहे. पुढच्या बिल्डिंग मध्ये गेल्यावर त्याने दुसरी एक कवटी दाखवली, ही हिटलरची आहे. तो म्हणतो अरे मागच्या म्युझियमला पण हिटलर, इथं एक हिटलरला 2 कवट्या. तो म्हणतो ती त्या बिल्डिंग मधली बालपणीची आहे. विठ्ठल आता अवस्था बदलतील, कवट्या कशा काय 2 होतील. तशी पतिव्रता पतिव्रता, तारुण्यातली म्हातारपणातली असा फरक. त्याच्याबद्दल चिंतकांनी 2 विचार मांडलेत. पहिला विचार, तारुण्यात ती पतिव्रता आहे, पती हा तिच्या प्रेमाचा विषय आहे, पण तारुण्यात विषयाचा उपभोग हा स्वार्थ त्या प्रेमाच्या आत असतो. पण जेव्हा वार्धक्य अवस्था येते, वासना संपते
आणि तरी पण पती तिच्या प्रेमाचा विषय राहिला. ज्ञानोबा तेवढंही वाट बघतात. थांबा, लगेच लगेच डिक्लेअर नका करू. हा, लगेच नाही डिक्लेअर करायचं. पतिव्रता पण वार्धक्य येईपर्यंत एक. आणि दुसरं, तारुण्यामध्ये शरीर सुंदर असतात, अनुकूल असतात, मोहक असतात, आकर्षक असतात. वय झाल्यावर माणसं आरशावर ताल काढतात. एक आजी गेली आरसा घ्यायला, दाखव रे. दाखवला म्हणजे केवढ्याला, म्हणे 500 रुपयाला. तिने असं फणकाऱ्यात उत्तर दिलं, मेल्या 500 रुपये. सगळ्या फिमेल्या असंच म्हणतात. विठाला 500 रुपये. आम्ही काय बाजार केला नाही का? आम्ही पण जायचो लहानपणी आरसा घ्यायला, 50 रुपयात मिळायचा आणि मी दिसायचे पण किती छान. आता 50 रुपयाच्या आरशात ही छान दिसायची. याच्यात आरशाचा काय फॉल्ट आहे? आपला डिस्प्ले गेला. विठ्ठल सगळी इंद्रिय वाजू लागतात. मज नाही हातपाय, डोळा पडली झाप, कर्ण हे बधीर झाले, वाचा बोले बोबड, काय नाक मुख गळू लागले, लाळ आणि शेंबूड, श्वानापरी गती झाली, अवघे करीती हाड हाड. आणि त्याच्यानंतर पण तिच्या प्रेमाचा विषय तोच पती आहे. इथपर्यंत ज्ञानोबा थांबवतात. त्याच्या देहातल्या दोषानंतरही तिच्या प्रेमाचा विषय तोच आहे ना. सानिध्यात देहाचे दोष पाहिल्यानंतर तरी पण तीच भावना राहिली. हे कठीण आहे. भल्या भल्याचे 12 वाजलेत. आपलं काय, स्वामी विवेकानंदांचे सद्गुरू रामकृष्ण परमहंस कर्करोग झाला ना त्यांना. ते असे विवळायला लागले आणि हे बघायला लागले. यांच्या मनात विचार आला, माझा गुरु तर म्हणतो मी ब्रह्म आहे, आणि मग ब्रह्म कसं काय असं विवळतंय? अलौकिक मानलेल्या माणसांच्या जीवनातला सामान्य व्यवहार लोक स्वीकारत नाहीत. मला एकाने फोन केला. आता आमच्या मुंबईकडे म्हणजे तुम्हाला सगळा आनंदी आनंद माहिती आहे. भाऊबले, आकले, एरवी, नाकले, समजायचं जय मुंबई. विठाला भगीरथजी महाराज, आम्ही मुंबईकर फार स्ट्रिक्ट आहोत. हे असे ळ न बी नो एंट्री आमच्याकडे. विठाला ठला. आणि तुम्ही पण आम्हाला समजून घेतलं पाहिजे. तुम्हाला हिंदीतलं सरळ चालतं तर आमचा भाऊबले चाललाच पाहिजे. सगळा घोटाळा आहे. विठाला पण तुम्हाला पण आवडतं मला माहिती आहे. नाही तर मग तुम्ही पण गणपती कसा आणला असता? भले पप्पानी आणला असेल. विठाला ते पण म्हटलं जातं का? विठाला असू द्या. गाण्यांचं पण भाग्य आहे. पूर्वी गाणे म्हणण्यासाठी जे लोक होते ते अभंग म्हणायचे. विठाला असू द्या. कालाय तस्मय नमः घ्या तुम्ही, मिटवून घ्या तिकडं. विठाला आता तेवढं पण आळंदीत सांगायला लागू नये. विठाला त्याने फोन केला मला, महाराज तुमचा बुवा हल्दी नाचतं. मी त्याला म्हटलं, अरे तो हरिपाठाची रिहर्सल करतो, थांब ना जरा. विठाला तो एकदा वारकरी, त्याला महाराज म्हटलं, त्याला अलौकिक भूमिकेवर ठेवलं की त्याच्या जीवनातला सामान्य व्यवहार मानायचाच नाही. त्याच्या जीवनातला तो सामान्य व्यवहार आम्ही मानत नाही. त्यामुळे ते संत सामान्य कृती करताना दिसले की मग ते ब्रह्म आहेत हे पटणं कठीण जातं. नामदेवराय समजावत आहेत, ते ब्रह्ममूर्ती आहेत. बरं, गल्लत करू नका. ते ब्रह्ममूर्ती आहेत हे त्यांच्याकरता सांगितलेलं स्वरूप आहे. पण तुम्ही त्यांच्याविषयी आदर श्रद्धा का धारण करा.
फार गोड गायलं, मी थोडी सेव करून ठेवतो ती. महाराज म्हणतात ते ब्रह्ममूर्ती आहे आणि आमच्या करताचा भाव जगी अवतरले. त्यांना यावंसं वाटलं. मला वाटतं ज्ञानोबारायासारखा महापुरुष हे आम्ही चालू ठेवलेल्या भजनाने त्या परब्रह्माला आलेली ती दया आहे. इमर्सन नावाचा एक निबंधकार झाला पाश्चात्य तत्ववेत्यांमध्ये. तो असं म्हणाला, समुद्राची एक एक लाट किनाऱ्याच्या खडकावर आदळत राहते. अशा लाखो लाटा आदळून झाल्यावर त्या लाटांच्या खडकावर आदळण्याने थोडासा फेस तयार होतो. ते असं म्हणाले, लाखो सज्जनांच्या साधनाचाराने धर्माचाराने मग थोडासा फेस येतो, त्याला अवतार म्हणतात. विठ्ठला 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 विठ्ठला. हो, ते आले, आता आम्हाला चिंता नाही. जगी अवतरले. का आलात तुम्ही? उद्धराया आले दीनजना. ते आमच्या करता आलेले आहेत. आमच्या करता आमच्यात आलेत म्हणजे आमच्यासारखं त्यांना समजायचं नाही. ब्रह्मादिक ज्यांची वंदिती पायवणी, नाम घेता वदनी दोष जाती. ते किती मोठे आहेत. ब्रह्मादिक त्यांच्या चरणाला वंदन करताय. हा अभंग नामदेवरायांनी ज्ञानोबारायांसाठीच सांगितला, हे निश्चित आहे. ब्रह्मादिक जेथे तुम्हा ओळंगणे, ब्रह्मादिक जेथे तुम्हा ब्रह्मादिक जेथे तुम्हा ओळंगणे, ब्रह्मादिक जेथे तुम्हा ओळंगणे. इतर तुळने काय पुढे, इतर तुळने काय पुढे, इतर तुळने काय पुढे. इंद्र चंद्र देव ब्रह्मादि करोनी, देव ब्रह्मादि करोनी, इंद्र चंद्र देव ब्रह्मादि करोनी, इंद्र चंद्र देव ब्रह्मादि करोनी. संशयाची श्रेणी छेदितेना, संशयाची छेदी छेदितेना, संशयाची छेदी छेदितेना. वंचना करीती जन दुष्ट नष्ट मुख्य श्रेष्ठ श्रेष्ठ वंदितात. ब्रह्मादिक जेथे तुम्हा ओळंगणे, इतर तुळने काय पुढे. जगातल्या लोकांना सांगायचं होतं ना नामदेवरायांना, त्यामुळं जगातला मोठा माणूस पकडला. म्हणून ब्रह्मेशान परवते, वाढणे नाही जीवाते, येथोनी मग वरवते ब्रह्मचिकी. ब्रह्मदेव आपल्या सगळ्यांचा बॉस आहे, वर्गाचा मॉनिटर. नामदेव महाराज म्हणतात तोच यांच्या पाया पडतो. हे कसे असतील बरं? हे मोठं का सांगायचं असतं? मोठं का सांगायचं असतं? त्यातून नामदेव महाराज संत मंडळीला पण सांगतायत की ब्रह्मादिक जे मोठे आहेत ना ते तुम्हाला मानतील. आध्यात्मिक जीवन जगणाऱ्या माणसाने हे मनाला समजून घ्यावं, समजून द्यावं की सगळेच तुला मानणारे कसे काय होतील. सगळे तुला मानणारे कसे काय होतील? हा, तुला मानणारा कधीतरी वर्षातून 2 वर्षातून एखादा त्या उंचीचा असा विरळा तो भेटेल, तो मानेल. ज्ञानोबाराय ह्या गोष्टीचा खुलासा म्हणूनच करतात, वंचना करती जन दुष्ट नष्ट. जे भेटतील ते तुला नावच ठेवतील, पण भेटणाऱ्या अनेकांनी नावं ठेवली तरी या जगात जे खरोखर मोठे आहेत ना ते तुला मान्य करतील. आणि महाराज ते महत्वाचं आहे ना. तुम्हाला हो किती जणांनी म्हटलंय म्हणण्यापेक्षा ते हो म्हणणारे कोण आहेत हे तर महत्वाचं आहे ना. ब्रह्मदेव पाया पडतोय, सामान्य नाही. एका कलाकाराला विचारलं तुझं मरण कशात आहे? मरण. तो म्हणाला माझं मरण 2च जागी. ते म्हणाले काय? ज्याला गायनातलं कळतं पण तरी मी समेवर आल्यावर जो वा म्हणत नाही ना ते मरण. आणि तो वा फार नॅचरल असतो. हा, अगदी आईस्क्रीम सारखा एकदम वा असं ते झपकन. म्हणणाराला कळती नाही कधी म्हटलं गेलं त्याला वा म्हणतात. काही लोकांची दाद अरे वा, काय टायर पंक्चर झालं काय असं, अरे वा काय डोंगर चढतो का, तसं नाही. ते वा असं झपकन निघून जात. क्या बात है, क्या बात है. समेवर आल्यावर वा म्हणत नाही जाणकार असूनही ते आमचं मरण आहे. ते म्हणलं दुसरं मरण ज्याला काहीच कळत नाही ते कुठं पण वा म्हणतं ते पण मरणच. विठ्ठला 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 विठ्ठला. त्याच्या रागाचा काष्टा सुटला ना. हा म्हणतो काय कष्ट आहेत विठ्ठला.
विठ्ठल ते कुणी हो म्हणण्यात मजा नाही ना, मोठ्यानी जाणकारांनी म्हणावं. म्हणून शेजाऱ्यांकडून फार अपेक्षा ठेवू नयेत विठ्ठल. उद्या जो बायडेन जरी अमेरिकेतून आला आणि त्याने तुमची इन्क्वायरी केली शेजाऱ्याकडे, प्लीज टेल मी वेअर इज डिअर हॉनरेबल गणपतराव, तरी पण शेजारी सांगेल गण्या घरीच असल. असल आहे विठ्ठल. छोटे मानतील, आता त्यांना कळतच नाही ते काय मानणार आहेत महाराज. कधी कधी हे चिल्लरला पण कंटाळतो ना माणूस, आपण कंटाळतो तर संत पण कधीतरी कंटाळत असतील. आणि त्या कंटाळ्यातून काही अभंग जन्माला आले, ते वाचायचा कंटाळा करू नका. माझी जातीचे मज भेटो कोणी, बस तो जाणणारा कधीतरी भेटावा. रंग चढतो, नेहमीच किती कॉम्प्रोमाइज करायचं. कानडीने केला मराठा भ्रतार, असं नको ना. महाराज म्हणतात ब्रह्मादिक देवता जिथं तुम्हाला वंदन करतात, नाम घेता वदनी दोष जाती, त्यांचं नाम घ्यावं आणि जीवनाला दोषमुक्त करावं. ते इतके मुक्त द्वार आहेत महाराज. त्या दारात नाही हा शब्द नाही. मग येणारा कसाही असो, अहो कसाही असला तरी पण चालला तर कसाही का नाही चालणार. हो का दुराचारी विषयी आसक्त, संत कृपे त्वरित उद्धरती. जरा सोपं बोलू, सगळी दारं ज्याला बंद झाली त्याला जे दार उघडं राहिलंय त्याला माऊलीचं दार म्हणतात. ते दार मुक्त दार आहे, मुक्त दार. तिथं सगळ्यांना प्रवेश आहे, सगळ्यांना प्रवेश, सगळ्यांना प्रवेश. ती काही विशिष्ट रचना आहे किंवा तिथं विशिष्ट आडनावाचीच माणसं येऊ शकतात. माऊलीच्या दर्शनाला सगळे जाऊ शकतात. विठ्ठला आणि आपला संबंध माऊली पुरता असावा. तिला सगळी आडनावं चालतात, तर काही ठिकाणी काहीच चालतात. विठ्ठला उलट सगळी दारं बंद झाल्यावर जे दार उघडलं ते संताचं द्वार आहे. तुकोबारे किती गोड वर्णन करतात. जे का रंजले गांजले त्यासे मने जो आपुले, तोची साधू ओळखावा देव ते जाणावा. मृदू सभाय नवनीत पैसे सजनाचे चित, ज्याचे अपंगिता नाही त्याचे धरियो हृदये. दया करण दे पुत्रासी दया आणि दासी, तुका मने सांगो किती, तुका मने सांगो किती, त्याचे भगवंता मूर्ती. राष्ट्रपती झाल्यावर म्हणण्यासारखा अभंग आहे. हे रंजले गांजले यांनी जायचं कुठं. हे रंजले गांजले म्हणजे आपण जनरल बोलत असतो तसं काही नाही. जनता जनार्दनाच्या दिन दुबळे, त्याच्यात नवीन आलंय लेडीज बायका. अगं मराठी एकटी जायला घाबरते का एवढी अभिजात झाली तरी पण. हे रंजले गांजले म्हणजे काय. विषयामध्ये रमलेल्याला रंजलेले म्हणतात आणि दुःखात बुडलेल्याला गांजलेले म्हणतात. विषयात रमून गेला तो रंजलेला आणि दुःखात पिचपिचलाय तो गांजलेला. मग विषयात रंजलेला असो नाही तर दुःखाने आणि या दोघांचेच हाल आहेत.
विषयात रमलेला, चुका करून बसलेला, त्याला दार बंद होतात. आणि महाराज त्याचा फटका हिंदू धर्माला बसला. घर वापसी ज्याला आपण म्हणतो ते व्हायला पाहिजे होतं. पण हे नको आपल्याला, ते नको आपल्याला, ते नको. आधी मंदिरात त्यांना येऊ दिले गेले नाही, आता तेच येत नाही, सोडवा कोडी. विचार व्हायला पाहिजे होता. आणि आपल्या पण समस्या गुगे महाराज त्याच आहेत का? काही आपल्याजवळ येत नाही, काही आपल्याला येऊ देत नाही. विठ्ठला ठीक आहे, दोषी आहेत, त्यांना कोणी जवळ करायचं? पतित पावन पूज्य मोरारी बापू म्हणाले होते, महाराजी राम भगवान आहे मान्य, पण जर त्यांनी अहिल्या मातेचा उद्धार केला नसता तर मी रामकथा सांगितली नसती. रंजले आणि गांजले, दुःखात अकंठ बुडाले, त्यांना कोणी जवळ करायचं? ते करण्यासाठीच्या ह्या जागा आहेत. महाराज म्हणतात, असो दुराचारी असो, विषयी आसक्त असो, पण तो भजनाला लागला ना, होईल ना. भलतिया भावे शरण जाता भेटी, पाडी तसे तुटी. काल महाराजांनी संस्थेत कीर्तन केलं. जोग महाराज इतका गोड भाव सांगितला, मला राहवत नाही म्हणून सांगतो. आळंदीला चाकण MIDC आहे, शिक्रापूर जवळजवळ. मग दुसऱ्या कुठं निवास करण्यापेक्षा थोड्या सुविधा छान मिळतात आणि म्हणून आळंदीत राहून ते जॉब करावे. राहण्याकरता, जॉबला जाण्याकरता, राहण्यासाठी ज्यांनी आळंदी निवडली ते माऊलीचे कधी झाले त्यांना सुद्धा कळलं नाही. कोणत्याही इतका गोड अर्थ आमच्या महाराजांनी सांगितला. आणि काही काही क्षण असे आहेत की जीव ओवाळून टाकावा त्या अर्थावरून. आता आपल्याकडे कौतुकाची फार सवय नाही. स्ट्रॉबेरी वाढायला महाबळेश्वरचं क्लायमेट लागतं. असू द्या, मला काय म्हणायचं आहे आणि असावं. मला या सभेचा फार आनंद आहे, कारण इतक्या हळुवार वाक्यांना इतकी मोकळी दाद. कारण आपल्याकडे थोडासा संस्कार आहे का, वक्ता रेकला म्हणजे आता याला काहीतरी द्यायचं म्हणून टाळ्या देतात. विठ्ठल ते इतक्या जोरात बोलतात, आता देऊन टाका म्हणजे शांती होईल, असं समाधान इथं नाही. इथं वचनाला सुद्धा दाद आहे. प्राचार्य शिवाजीराव भोसलेंचं एक वाक्य, ते म्हणाले, मी पण जोर जोरात बोलायचो, नंतर मला कळलं उंची शब्दांना द्यायची असते, आवाजाला नाही. आवाजाला द्यावी लागते तेव्हा जेव्हा शब्दाला नसते. विठ्ठला आपलं कमी खर्चात काय बसेल ते बघावं म्हणून मग आपला शब्दाला दिलेला बरा प्रकार आहे. महाराज म्हणतात की त्या निमित्ताने आले आणि माऊलीचे कधी झाले कळलं नाही. त्या रीतीने तो इथं आला, ज्ञानोबारायांच्या प्रेमात पडला. एवढा सहवास सानिध्याचा अनुभव घेतलेले नामदेव महाराज एवढं घडून सुद्धा समाधानी नाही. आणि मला असं वाटतं माणसाने कुठेही समाधानी व्हावं, पण संत संघाच्या बाबतीत नाही. विठोबा रघुमाई हरी जय जय हरी जय जय हरी जय विठोबा रघुमाई जय विठोबा हरी जय विठोबा हरी जय. शेवट अखंडित नामात्यांचे वास पाये, अखंडित नामात्यांचे वास पाये, अखंडित नामात्यांचे वाट पाये, अखंडित नामात्यांचे वाट पाये. निषदिन ध्याय सतसंगते, निषदिन ध्याय सतसंगते, ब्रह्मादिक त्यांचे वंदित पायवणे, ब्रह्मादिक त्यांचे वंदित
ब्रह्मादिक त्याचे वंदिते पायवले ब्रह्मादिक त्याचे वंदिते पायवले नाम घेता वदनी दोष जाती जाती नाम घेता वदनी दोष जाते नाम घेता वदनी दोष जाती नाम घेता वदनी दोष जाते दोष जाते दोष दोष जाते नाम घेता दोष जात नाम घेता वदनी वदनी दोष जाते नाम घेता वदनी दोष जाते ब्रह्मादिक त्याचे वंदिते पायवले ब्रह्मादिक त्याचे वंदिते पायवले ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली अखंडित नामा त्यांची वास पाही निशिदिनी ध्याय सत्संगती पांडुरंगाला सोडून ज्ञानोबाऱ्यांसोबत न जाणारे नामदेवराय आता पांडुरंगाला सोडून ज्ञानोबाऱ्यांच्याच सन्निध राहणं पसंत करतात. हा सत्संगाचा अद्भुत अनुभव नामदेवरायांनी घेतला आणि तुम्ही आम्ही तो जीवनामध्ये घ्यावा. या अट्टहासातून या अभंगाचा जन्म आहे. माऊलीला म्हणावं, पूर्ण करायचं असेल तर एवढंच पूर्ण कर की आळंदीला आणा आपण इथे, आणि कोणती इच्छा मनात उरावी तर आळंदीला येण्याचीच इच्छा उरावी, दुसरी कोणती इच्छा उरू नये. एवढी एक इच्छा आपल्या जीवनामध्ये असावी. त्या सत्संगाची इच्छा, त्या सत्संगाची आस आपलं कल्याण करेल. आमचे गुरुजी वाक्य सांगायचे, आपले अनुभव 2 आणे आणि संत संग 14 आणे, तेव्हा 16 आण्याचा बंदा रुपया तयार होतो. त्यांच्या सानिध्यात राहावं. आपण आपल्या परीनं गेलो तर मग मनोमार्गे गेला तो तेथे मुकला,
पण संतांचे संगती मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती येणे पंथे. पाण्याचा एखादा ओक समुद्राला भेटायला निघाला तर तो रस्त्यात करपून जाईल, कोरडा होईल. पण त्याने स्वतः समुद्र गाठण्यापेक्षा समुद्राकडे निघालेल्या गंगेला बिलगावं. माऊली म्हणते, ओहळे हेची करावे जे गंगेचे अंग ठाकावे. आम्ही माऊलीला बिलगावं, कुठं जायचंय ते माऊली पाहिल. ही श्रद्धा, ही भावना. आणि माऊलीला बिलगायचं म्हणजे काय करायचं? ज्ञानेश्वरीला बिलगायचं म्हणजेच माऊलीला बिलगायचं. अभंगांना बिलगायचं म्हणजेच तुकोबारायांना बिलगणं आहे ना. या प्रकारचा विचार आपल्या जगण्यासाठी ते ग्रंथ, अशी त्याविषयीची आमची भावना असली पाहिजे. आपण सर्वजण ज्ञानोबारायांविषयीच्या अतीव प्रेमाने इथं आलात. इथं आलात म्हणण्यापेक्षा पंतप्रधानाच्या घरी जर कार्यक्रम असेल तर गेस्ट तेच येतात जे इन्व्हायटेड आहेत. इन्व्हिटेड असतील तेच येतील ना. मग साध्या पंतप्रधानाच्या घरी निमंत्रितच लोक येतात. हे तर त्रिभुवनाचे सम्राट आहेत, म्हणजे इथं आलेला प्रत्येक जण हा माऊलीचा निमंत्रित आहे. तेव्हा आपण माऊलीचे प्रिय आहात या भावनेनं आपल्याला अत्यंत श्रद्धेने वंदन करतो. आमच्या श्रीनिवास महाराज घुगे यांचा हा इथला समाधी सोहळ्याचा उपक्रम म्हणजे आळंदीतल्या उत्सवांमधला एक आदर्श उत्सव आहे. आदर्श उत्सव जिथल्या प्रत्येक बारीक सारीक गोष्टीवर मेहनत घेतलेली आहे असं दिसतं. मी तर म्हणतो ह्या निरीक्षणाची दृष्टीसुद्धा आपल्याकडे तितकी नाही जितका बारीकपणा इथल्या प्रत्येक गोष्टीत आहे. शिकण्यासारखा हा उत्सव आपल्या सर्वांना दरवर्षी आनंद देत असतो. मला वाटतं की सेवा करणाऱ्या लोकांना या स्थानासारखी एक उत्तम जागा प्राप्त आहे, आपलं भाग्य आहे. अशा धर्मकार्यामध्ये, अशा यज्ञात भरभरून, मी म्हणतो ओतून द्यावं. तुम्ही वर्गणीत कमी करू नका, वर्गणीत होईल. खाली सांगतोय की वर्गणीत होईल. आपण अशा सेवा कार्यांमध्ये सहभागी व्हा आणि हा उत्सव वैकुंठवासी विठ्ठल बाबांच्या कृपेने असाच सर्व साधक जनांना आनंद देणारा ठरो. ज्ञानोबाराय आपल्यावर कृपा करोत आणि आपल्या सोबत कायम त्यांची कृपा राहो, छाया राहो, ते राहोत एवढं मागणं मागतो. विसरतो न पडावा माझा देवा तुम्हासी विठ्ठल.